अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी कर्जवसुलीबाबत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे, जो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत. तर बघा, हा निर्णय आहे 26 नोव्हेंबर 2025चा, ज्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर सन 2025मध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीबाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीबाबत स्थगितीबाबत. तर या निर्णयामध्ये नक्की शासनाने काय म्हटलेले आहे ते आपण समजावून घेणार आहोत. तर बघा, राज्यामध्ये काय आहे तर जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवली आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे जे पीक आहे, शेती पीक आहे, ते शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून पशुहानी, मनुष्यहानी होणे, घराची पडझड होणे, पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे, याकरता आपत्तीग्रस्तांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असलेल्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक 10/10/2025च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. यामध्ये सहकार विभागाशी संबंधित सवलतीचा समावेश आहे. तर यामध्ये कोणत्या सवलती देण्यात आलेल्या आहेत? त्यानंतर बघा, या शेतकऱ्यांसाठी कोणत्या सवलती देण्यात आलेल्या आहे तर सहकारी कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. याशिवाय शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिली जाणार आहे. ती किती वर्षासाठी असणार? 1 वर्षासाठी. म्हणजे 1 वर्षामध्ये तुम्हाला कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती देण्यात आलेली आहे. तर बघू आपण या निर्णयाच्या माध्यमातून शासनानं काय सांगितलेलं आहे. तर बघा, महसूल व वन विभाग शासन निर्णय 10/10/2025मध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी. बाधित शेतकऱ्यांच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांना अल्पमुदत व कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतर व शेतीशी निगडीत कर्जाचे वसुली स्थगितीबाबत राज्यस्तरीय बँकर्स समिती अर्थात SLBC, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई यांच्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी. म्हणजे या JRच्या माध्यमातून शासनानं यामध्ये काय सांगितलेलं आहे तर बघा, 10/10/2025मध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती आणि जे बाधित जे तालुके दिले होते, या सगळ्यांसाठी हा निर्णय फार महत्त्वपूर्ण असणार आहे. तर आपण आता बघूया की 10/10/2025मध्ये शासन निर्णयाने काय म्हटलं होतं ते. तर बघा, हा 10 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे, ज्यामध्ये ते बाधित तालुके जे दिलेले आहेत, जे बाधित एकूण किती तालुके दिलेले आहेत तर बघा, इथे बघा आता 282 एवढे जे बाधित तालुके आहेत ते दिलेले आहेत. या सगळ्या तालुक्यांना काय आहे तर या निर्णयाचा फायदा होणार आहे. म्हणजे या निर्णयाच्या माध्यमातून काय होणार आहे तर जे बाधित तालुके आहेत तेथील शेतकऱ्यांना जी कर्जवसुलीबाबत आहे ते 1 वर्षाची स्थगिती देण्यात आलेलं आहे. म्हणजेच ज्या सहकारी बँका आहेत या आता त्यांच्याकडनं ज्या कर्जवसुलीबाबत त्यांच्याकडं वसुली केली जाणार नाही 1 वर्षासाठी. तर बघा, यामध्ये साधारणपणे कोणकोणते जिल्हे आहेत आणि तालुक्याचा समावेश आहे ते आपण बघूया. तर बघा, पालघरमध्ये यामध्ये त्याने अंशतः बाधित तालुके आहेत, यानंतर पूर्ण बाधित तालुके आहेत. यामध्ये पालघर, डहाणू, तलासरी, विक्रमगड म्हणजे ते 4 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता इथं दुसरं आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण किती 15 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. धुळे जिल्ह्यामध्ये इथे एकूण धुळे आहे, साक्री आहे, सिंदखेडा अशा एकूण 3 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तर 13 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येथे एकूण 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे दोन्ही जे शासन निर्णय आहेत ते मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथे जाऊन तुम्ही हे पाहू शकणार आहात. तर बघा, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 2 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सोलापूरमध्ये एकूण 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तर 10 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. इथे बघा तुम्ही जे आहे ते अंश बाधित तालुके आहेत आणि पूर्ण बाधित तालुके. तर आता सातारा जिल्ह्यामध्ये बघा कोणते तालुके आहेत तर एकूण 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोल्हापूरमध्ये एकूण 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर इथे एकूण 9 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय बीड, जालनामध्ये किती तर 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बीडमध्ये एकूण 11 तालुक्यांचा समावेश आहे. लातूरमध्ये 10 तालुक्यांचा समावेश आहे. धाराशिवमध्ये 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नांदेडमध्ये एकूण 16 तालुके आहेत. याशिवाय परभणीमध्ये एकूण 9 तालुके आहेत. हिंगोलीमध्ये एकूण 5 तालुके आहेत.
याशिवाय बुलढाणामध्ये एकूण 13 तालुके आहेत. नंतर अमरावतीमध्ये एकूण 14 तालुके आहेत. अकोलामध्ये एकूण 7 तालुके आहेत. वाशिममध्ये किती आहेत तर बघा 6 तालुके आहेत. यवतमाळ येथे किती एकूण आहेत तर 16 तालुक्यांचा समावेश आहे. वर्धामध्ये एकूण किती तर 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नागपूरमध्ये एकूण 13 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. गोंदियामध्ये एकूण 8 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. चंद्रपूरमध्ये एकूण 14 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि गडचिरोलीमध्ये एकूण 12 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि एकूण अशा पद्धतीने 282 जे बाधित तालुके आहेत. या तालुक्यामधील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण असणार आहे. कारण यापुढे काय केलं जाणार आहे तर बघा, त्यांना काय केलं जाणार आहे तर शेतीशी निगडीत जे कर्ज त्यांच्याकडनं त्यांनी घेतली होती त्यांच्यासाठी आता 1 वर्षासाठी वसुली जी आहे ती त्यांना स्थगिती मिळणार आहे. याशिवाय जे सहकारी कर्जाचे पुनर्गठनसुद्धा तेथे त्यांना केले जाणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे दोन्ही शासन निर्णय जे आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकत आहे. तुम्ही ते तिथून जाऊन पाहू शकता.